नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 29 जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत जया एकादशी. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. जया एकादशी व्रत दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी केले जाते. या जया एकादशीचं व्रत केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि जीवनातील सर्व पापांपासून त्रासांपासून मुक्ती मिळते. पितरांसाठी हे व्रत केल्याने त्यांना पुण्यफळ मिळते. पितृ हे प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने घराची भरभरून प्रगती होते. प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येते आणि प्रत्येक एकादशीचं पुण्य महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. जया एकादशी ही सुख समृद्धीसाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून या एकादशीच्या व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या गुरुवार जया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू. फक्त 24 तासातच घरात चहूबाजूने पैसा येईल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला उद्या एकादशीला तुळशीला अर्पण करायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी जया एकादशीला करायचा आहे. जेव्हा एकादशी तिथी ही गुरुवारी येते तेव्हा त्या दिवसाचं अजूनच महत्त्व वाढत असतं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं. या दिवशी आपण जे व्रत करतो तर ते व्रत तुळशीची पूजा केली नाही तर ते व्रत देखील पूर्ण होत नाही, इतकं महत्त्व तुळशीला दिले जाते. तसेच तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंची पूजा देखील अपूर्ण ठरत असते आणि म्हणून या दिवशी तुळशी संबंधित आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते आणि म्हणून आपल्या प्रत्येक घरासमोर तुळस ही आवर्जून लावलेली दिसते. असं मानलं जातं की दररोज तुळशीची पूजा केल्याने, तुळशीला पाणी घातल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते आणि म्हणून अगदी लहान धार्मिक विधींपासून ते मोठ्या विधींपर्यंत पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा उपयोग हा अवश्य केला जातो. वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचे रोप हे घरात ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही. घरातील सर्व नकारात्मकता, पितृदोष, ग्रहदोष हे दूर होतात आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते. तसेच आपल्या घरात तुळस असल्याने घरावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी येत नाही. जेव्हा आपण बघा तुळशीची अगदी लहान मुलांप्रमाणे काळजी घेत असतो, परंतु अचानक तुळस सुकून जाते किंवा तुळस जी आहे तर ती वाळून जाते, तर अशा वेळी असं म्हटलं जातं की आपल्या घरावर येणारं संकट तुळशी माता स्वतःवरती घेते, परंतु आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट किंवा विघ्न हे येऊ देत नाही, इतकं महत्त्व शास्त्रामध्ये तुळशीला दिले जाते. आणि याच एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असतील, कष्ट आणि मेहनत करून तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नसेल, तसेच घरात पैसा टिकत नसेल, कोणत्या कारणातून घरातून आलेला पैसा हा निघून जात असेल
किंवा लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तर लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मीला टिकून ठेवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. कारण तुळशीला साक्षात लक्ष्मीचं रूप मानलं जातं. आपण लक्ष्मी स्वरूपच तुळशीची पूजा करत असतो आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, घरातील गरिबी, दरिद्रता, कर्ज दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. तसेच हा उपाय केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहते. घरातील सर्व अडचणी, अडथळे, समस्या ह्या दूर होतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती नक्की अभिषेक करा. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य जसे की केळी, पिवळी मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि यासोबतच तुम्हाला पांढरे तीळ जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. शक्य असेल तर हा उपाय सकाळीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. सकाळी नाही शक्य झालं तर मग तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी आपल्याला एक पूजेचं ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये सर्वप्रथम एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालून चिमूटभर पांढरे तीळ जे असतात तर ते दिव्यामध्ये टाकायचे आहे. यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षतासुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. ते नाणं तुम्हाला हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आहे. हळदीची पेस्ट तयार करायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे जे 1 रुपयाचं नाणं आहे तर तुम्हाला बुडवून घ्यायचं आहे. म्हणजेच ओली हळद जी असते ना ती तुम्हाला त्या नाण्यावरती लावायची आहेत. नाणे जे आहे ना ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो पाहिला असेल किंवा मूर्ती पाहिली असेल तेव्हा तुम्हाला प्रत्येक फोटोमध्ये, प्रत्येक मूर्तीमध्ये लक्ष्मीच्या हातातून तुम्हाला नाणेच पडताना दिसतात आणि नाणे म्हणजेच लक्ष्मी असते. म्हणून तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं तुम्हाला हळद लावून घ्यायचे आहेत. कारण हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी हळदीचं खूप मोठं महत्त्व आहे. म्हणून असं 1 रुपयाचं नाणं हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. यानंतर तुळशीला हळद, कुंकू, अक्षता तुम्हाला अर्पण करायच्या आहेत, फुलं अर्पण करायची आहे आणि यानंतर हे नाणं तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. 108 वेळा शक्य नसेल तर 21 वेळा जप करायचा आहे. यानंतर 1 वेळा तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून आपल्याला मनोमन माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. भगवान विष्णूचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी, गरिबी, दरिद्रता दूर होण्यासाठी, इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे नाणं तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये थोडंसं खड्डा करून तिथे तुम्हाला पुरून द्यायचं आहे. यानंतर तुळशीला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याच मंत्राचा जप करायचा आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत. असे म्हटले जाते की या दिवशी आपण हा उपाय जर केला तर घरातील अनेक दोष दूर होतात, सुख समृद्धी नांदत असते. घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात आणि घरातील दारिद्र्य हे दूर होते. आणि शक्य असेल तर हा उपाय घरातील स्त्रीनेच करावा. कारण जेव्हा घरातील स्त्री हा उपाय करते तेव्हा ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. कारण घरातल्या स्त्रीलासुद्धा लक्ष्मी मानलं जातं आणि जेव्हा घरातील लक्ष्मी हे उपाय करते तेव्हा त्या उपायांचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते. तसेच या दिवशी चुकूनही तुळशीला जल अर्पण करू नका. कारण एकादशीला तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही. कारण एकादशी मातेचं सुद्धा व्रत असतं. ती आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि त्या व्रतामध्ये कोणतेही अडथळे येऊ नये म्हणून या दिवशी तुळशीला जल अर्पण केले जात नाही.
जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग घरातील मुली किंवा इतर कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.